Welcome back. Now we are starting fifth chapter in the history, that is mass media and history, म्हणजेच प्रसार माध्यमे आणि इतिहास. So we will start. Think about it. What could be the method of sending a news to Delhi if there were famine in Bihar in the Mughal period? How much time would it take for the aid to reach Bihar after the Badshah heard the news? ठीक है. So this is example of there is, in case if there is a famine, means there is a drought kind of situation in Bihar, and Bihar needs help from Delhi. So in what time, in how much time the news will reach to Delhi, and then from Delhi how much time it will take so that more grains or another things will reach to Bihar again. ठीक है. सो इंट्रोडक्शन टू मास मीडिया म्हणजेच प्रसारमाध्यमांची ओळख. ठीक आहे, आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे प्रसारमाध्यम आहेत की ज्याच्यातून आपल्याला लोकल न्यूज, राज्यस्तरावरच्या बातम्या, राष्ट्रीय स्तरावरच्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सगळ्या प्रकारच्या बातम्या आपल्याला कळत असतात. तर मग त्याच्यात वृत्तपत्र, टेलिव्हिजन सगळं येतं. सो वी आर गोइंग टू स्टडी ऑल दीज थिंग्स in this chapter. Introduction to mass media. So mass media contains two words. Mass in the context means an aggregation of people and media means various modes of communication. ठीक आहे. तर प्रसार माध्यम या शब्दामध्ये प्रसार आणि माध्यम असे दोन शब्द आहेत. प्रसार याचा अर्थ दूरवर पोहोचवणे, आणि एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो. ठीक आहे ना. सो पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोहोचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे. पूर्वी गावोगाव दवंडी पिटली जायची है ना. सो एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला, अशा प्रकारे त्या बातमीचा प्रसार व्हायचा आणि मग ती बातमी सगळ्यांना कळायची. ठीक आहे. सो नेक्स्ट, हिस्ट्री ऑफ मास मीडिया. तर मग प्रसार माध्यमांचा इतिहास. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रणकला, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, न्यूजपेपर, वर्तमानपत्रे सुरू झाली. ठीक आहे. पीपल स्टार्टेड रिसिविंग प्रिंटेड न्यूज थ्रू न्यूजपेपर. न्यूजपेपर बिकेम द फर्स्ट मास मीडियम ऑफ सर्क्युलेटिंग इन्फॉर्मेशन अँड नॉलेज अमंग पीपल. ठीक आहे. मग बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत झाली वर्तमानपत्रांमुळे, आणि वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले, पहिले साधन. सो नेक्स्ट इज न्यूजपेपर्स, वर्तमानपत्रे. न्यूजपेपर इज अ पब्लिकेशन विच मेनली प्रिंट्स न्यूज. म्हणजे मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, नंतर देर आर सम एंटरटेनिंग थिंग्स, आणि मग ऑल्सो देर इज सम complimentary news are there. Okay. So it is printed and distributed regularly at a definite time. तर हे जे वृत्तपत्र आहेत, वर्तमानपत्रे आहेत, ते ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन आहे. ठीक आहे. सो न्यूजपेपरची डेफिनेशन आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज write the definition of newspaper. So next, newspaper provide various. तर मग हे जे वृत्तपत्र आहेत, वर्तमानपत्र आहेत, ते स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचे काम करतात. चालू घडामोडींच्या नोंदींचा वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, प्रिकर्सर्स ऑफ न्यूजपेपर. आता मग वर्तमानपत्रांचे पूर्वसूरी. बिफोर द बिगिनिंग ऑफ द कॉमन एरा देर वॉज अ कस्टम इन इजिप्त ऑफ प्लेसिंग. म्हणजे इजिप्तमध्ये इसवी सनच्या पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात असत.
ठीक आहे. मग प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून कळत व ते कागद ठिकठिकाणी वाटले जात. यात देश व राजधानीतील घटनांची माहिती असे. ज्युलियस सीझरच्या आधिपत्याखाली ॲक्टा डायरना डेली ॲक्ट रोजच्या घटना नावांची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत. लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहोचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता. ठीक आहे. 7th सेंचुरी. 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. ठीक आहे. मग इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटत असत. ठीक आहे. धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते, ठीक आहे, त्यांची प्रवास वर्णनं तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत व ते ताज्या बातम्या राज्य दरबारात पाठवत. सो नेक्स्ट इज अवर बेंगॉल गॅजेट. द फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर ऑफ इंडिया वॉज प्रिंटेड ऑन 29th of January 1780. ठीक आहे. तर मग आता बेंगॉल गॅजेट हा भारताचा पहिला इंग्रजी हे वर्तमानपत्र आहे. ते 29 जानेवारी 1780ला छापला गेलं सगळ्यात पहिल्यांदा. सो कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅजेट या नावाने ते ओळखले जाऊ लागलं. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केलं. ठीक आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेम्स ऑगस्टस हिकी. ओके. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राइट शॉर्ट नोट ऑन बेंगॉल गॅजेट. नेक्स्ट, दर्पण. द न्यूजपेपर दर्पण वॉज स्टार्टेड इन 1832. ठीक आहे, इन मुंबई. मग दर्पण हे वृत्तपत्र किंवा पत्र 1832 साली मुंबईत सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज who was the editor of Darpan? Now make a list. Make a list of national leaders in the pre-independence period and the newspaper started by them. ठीक आहे. सो नाव दिस इज होमवर्क फॉर यू. जे आपले स्वातंत्र्य सेनानी होते किंवा स्वातंत्र्य पूर्व काळातील काही प्रमुख नेते होते, त्यांनी कोणकोणते वृत्तपत्र सुरू केले, तर अशा एकूण 7 नेत्यांची नावं, स्त्री किंवा पुरुष, आणि त्यांनी चालू केलेले न्यूजपेपर. सो यू हॅव टू राईट 7 लीडर्स अँड देअर न्यूजपेपर्स. ओके. मग द न्यूज प्रिंटेड इन दर्पण कॅन बी रिव्ह्यूड. दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपणास राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारचा इतिहास सापडतो. उदाहरणार्थ त्याच्यात काय काय, तर ईस्ट इंडिया कंपनी, जे कंपनी सरकारच्या 3 इलाक्यातील जमा खर्चाची यादी आहे. या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय, शहर साफ ठेवण्याकरता मंडळीची नेमणूक, हिंदू विधवांचा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजा राममोहन रॉय यांच्या काही अचिव्हमेंट्स. ठीक आहे, इंग्लंडमधील काही अचिव्हमेंट्स. तर राजा राममोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी यावरून तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पडतो. ओके. सो नाव नेक्स्ट, प्रभाकर. सो प्रभाकर, दिस न्यूजपेपर वॉज स्टार्टेड बाय भाऊ महाजन. ओके. द हिस्ट्री ऑफ फ्रेंच रिव्हॉल्युशन अँड षटपत्रे, द लेटर्स ऑफ लोकहितवादी, गोपाल हरी देशमुख. म्हणजे प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं. त्यात फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास, फ्रेंच राज्यक्रांती आहे. त्याचबरोबर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनावर शतपत्रे प्रसिद्ध झाली. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज हू स्टार्टेड द न्यूजपेपर? प्रभाकर. नेक्स्ट, ज्ञानोदय. ज्ञानोदय प्रिंटेड द मॅप ऑफ एशिया इन 1842. म्हणजे ज्ञानोदय पत्रात 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला. ठीक आहे. मग
मराठी वृत्तपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो. तर विजेच्या साहाय्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमधून मिळते. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी सुद्धा ज्ञानोदयमध्येच मिळते. ठीक आहे. नंतर त्याला चाक्या मसोबा या नावाने या शीर्षकातून ती छापली गेली. 1857च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापल्या होत्या. ठीक आहे. न्यूजपेपर्स इन दोज टाइम्स. मग वर्तमानपत्रे हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे त्या काळचे माध्यम होते. उदाहरणार्थ इंदुप्रकाश पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर, ठीक आहे, यांनी हे पत्र सुरू केले होते. या पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते. ओके. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन ज्ञानोदय. ठीक आहे. ओनली मेन पॉइंट्स ऑफ ज्ञानोदय. सो मॅक्सिमम 6 लाईन्स ऑन ज्ञानोदय. ओके. So now do this. First we'll do this. Bal Shastri Jambekar is referred to as first editor by virtue of his being editor of the first Marathi newspaper. ठीक है. His birth date is 6th January is observed in Maharashtra as the Patrakar Din. Okay. So now next question for homework is whose birthday or birth date is celebrated as Patrakar Din. Okay. Journalist Day in Maharashtra. So now next do this. Let a student in the class bring a cutting of interesting news. Create a journal from the collection of news. Okay. Now next is Kesari and Maratha. Kesari and Maratha, the two newspapers, are indicative of an important stage in the history of Indian newspapers before independence. म्हणजे आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे केसरी आणि मराठी. ठीक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात. ठीक आहे. तर मग त्यांचा महत्त्वाचा रोल आहे केसरी आणि मराठा. ठीक आहे. तर 1881 गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्रे सुरू केली. या पत्रांनी तत्कालीन जे सामाजिक आणि राजकीय प्रश्न आहेत त्यांच्यावर एक प्रकारे त्यांना वाचा फोडली. त्याचबरोबर देशस्थिती, देशातील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केले. इन द 21st सेंचुरी म्हणजे 21व्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. So now next question for homework is what is playing the role as a fourth pillar of democracy in the 21st century? And next question for homework is who started the newspaper Kesari and Maratha?